पंडित जी नमस्ते। आप कितने साल से मैं 8 साल का था तब आया था मैं इधर। ओके, आप बजरंगबली की आप सेवा कर रहे हो, वो बोलते हैं ना एक आनंद रहता है। हाँ, एक आनंद का खुशी से मिलता है। ओके, दरबार में रहना अपन को खुशी से मिलता है। यस यस यस। और मंडल के बारे में क्या जानते हो? मंड्या मारुति मंडल के बारे में? उनके बारे में क्या जानना है भाई, वही हमको रखते हैं, हम उनके बारे में क्या जानेंगे। यस हमको वो जैसा वो बोलते हैं हम जैसा करते हैं। उन्होंने बोल दिया हमारा ऐसा करो, हमारा वैसा करो, वैसा कर देते बस। और क्या, अच्छे सब लोग सब मस्त। हम तो कह रहे पूरी दुनिया मस्त रहे, सब शांति बनी रहे, कभी झगड़ा ना होगा किसी संसार में, समझे? मस्त रहे, बिंदास। धन्यवाद। बस भगवान की कृपा ऐसी रहे बस। सालाबार प्रमाणे याही वर्षी बंड्या मारुती शिवमंडळाने दहीहंडीचा सराव चालू केलेला आहे। तेव्हा दहीहंडी पर्यंत ही हा सराव व्यवस्थित पार पडू देत, निर्विघ्न पार पडू देत। याच्यात काही अडचण येत असेल, काही विघ्न येत असतील तर ते दूर होऊ देत आणि सर्व बालगोपाळ सर्व आपल्या घरी सुखरूप राहू देत आणि त्यांच्या हातून हे दहीहंडीचा उत्सव व्यवस्थित पार पडून देत, निर्विघ्न पार पडू देत। अशाच आपला आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहू देत। होय महाराजा म्हणा। बोल बजरंगबली की जय, जागेवाली की जय, हर हर महादेव, जय श्री राम, जय श्री राम, जय हनुमान, जय हनुमान। दादा नमस्कार। नमस्कार, जय श्री राम, जय हनुमान। दादा बंड्या मारुती सेवा मंडळ 1950 अर्थात देशी खेळाचे प्रचारक म्हणून ओळख असलेल्या बंड्या मारुतीची ती सुरुवात ते थेट 1962ला अधिकृतरित्या झालेलं मंडळाचं अधिकृत रजिस्ट्रेशन। त्याच्यानंतर 1972मध्ये सगळ्यात पहिला विषय म्हणजे दादरला कोहिनूरच्या इथे जो 6 ताराचा एक विषय म्हणजे एक थर लावून एक सगळ्यांना दाखवून दिलं की आम्ही 6 थराचा पहिला मानकरी आम्ही आहोत। आणि आत्ताची 2024मध्ये बंड्या मारुतीची काय वाटचाल आहे ते दिवस आणि आत्ताचे दिवस? पहिल्या सर्वात म्हणजे तुमचा पहिला परिचय द्या। जय श्रीराम, जय हनुमान। मी बंड्या मारुती सेवा मंडळाचा कार्यकर्ता, सभासद आणि खेळाडू असून आज हा जो गोविंदा पथक आहे, ह्या गोविंदा पथकाला आज आमच्या 74 वर्ष पूर्ण झालेले असून आम्ही 75व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे। या 74 वर्षामध्ये हा गोविंदा पथक गिरणगाव कामगारातील मिल कामगार वर्ग, तसेच ग्रामस्थ बंधू, चाळीतील रहिवासी, सभासद, खेळाडू मित्रपरिवार यांनी आज जो गोविंदा पथक हा मोठा केलेला आहे। या गोविंदा पथक मोठा होत असताना या गोविंदा पथकामध्ये विशेष करून व्यायामाचे धडे तसेच कबड्डीचे धडे गिरवल्यामुळे आज आमच्या जुन्या जाणत्या लोकांमुळे हा आमचा गोविंदा आज विशेष करून सगळीकडे लोकप्रिय झाला। आणि आज ह्या 7 थर लावल्यानंतर आज 6चे 7, 7चे 8 आणि 9 आणि आता 10 अशी वाटचाल चालू झाली। पण या स्पर्धेत चालू असताना मंडळाने आत्तापर्यंत स्पर्धेत कधीच उतरण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु आपली संस्कृती परंपरा जपण्याचा जोपासण्याचा मंडळाने उपक्रम केले। त्या उपक्रमाप्रमाणे मंडळाने बाकीचे पण उपक्रम केले। दहीहंडी उत्सवाचं सांगायचं म्हटलं तर आज गोविंदा पथकामध्ये जी मुलं उभी असतात ती विशेष करून व्यायाम करणारी मुलं आहेत आणि कबड्डी खेळणारी मुलं आहेत। ह्यामध्ये कबड्डीमुळे आज मुलांना व्यावसायिक क्षेत्रात नोकऱ्या प्राप्त झाल्या। प्रो कबड्डीमुळे आज मंडळातील मुले कबड्डीमुळे दिसण्यात आली। त्याचबरोबर ह्या कबड्डीमुळे व्यायामाचे धडे लागल्यानंतर आज एक विशेष बाब सांगायची म्हटली तर गुरुपौर्णिमेला दहीहंडीचा सरावाची सुरुवात होते, परंतु त्या सरावाबरोबर आमच्या चाळीत एक परंपरा आहे की व्यायाम हा जास्त करून व्यायामाकडे लक्ष दिले जाते
आज 1000 बैठका मारणे, 500 बैठका मारणे, अशा स्पर्धा व्यायामशाळेत आमच्या होतात. सपाटी 250 मारणे, त्याच्यानंतर मग वजनाला मुलांना हात लावायला दिला जातो. अशा प्रकारे पूर्वीच्या काळापासून जो व्यायाम आहे ते आमच्या जुन्या जाणत्या खेळाडूंनी लोकांनी आम्हाला ते शिकवलं, तेच आम्ही पुढे गिरवलं. त्याच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत हा मंडळाचा प्रवास आम्ही सगळ्यांपर्यंत पोचवू शकलो. स्पर्धा जर बघायला गेली तर स्पर्धेमध्ये उतरू शकतो किंवा नाही उतरू शकत. काही जण म्हणतात की तुम्ही अजूनपर्यंत 6च लावताय, पण 6 लावतोय ह्याच्या मागचं सांगायचं झालं तर 6 आम्ही किती वर्ष लावतोय हे महत्त्वाचं आहे. हे आम्ही 74 वर्ष झाली लावतोय. आम्ही 7 पण लावले, आम्ही 8चा पण प्रयत्न केला. पण असं नाही की काही गोविंद एकमेकांना डिवोर्सण्याचे प्रयत्न करतात, त्यामध्ये आम्ही अजिबात नाही आहे. कारण की आम्हाला कोणी असं शिकवलं नाही आमच्या लोकांनी की तुम्ही स्पर्धेत नाही तर तुम्ही कुणाला नाव ठेवायचं नाही. आज बघायला गेलं तर आमच्याबरोबर इथं श्रीराम सेवा मंडळ आहे. आज त्यांना पण 50 वर्ष झालेत. ह्या वर्षी त्यांचं 50 वर्ष आहे. आम्ही त्यांना बंड्या मारुती सेवा मंडळ आज त्यांना शुभेच्छा देत आहोत पुढील वाटचालीसाठी. आणि गोविंदाचं विशेष म्हणजे आज गोविंदा जेव्हा दहीहंडीच्या दिवशी बाहेर पडतो तो गोविंदा सुखरूप येणे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आमचे खूप प्रयत्न आहेत की गोविंदामध्ये कुणाला इजा होता कामा नये. आणि अशा तऱ्हेने आम्ही आता सरावाला सुरुवात करत आहे. तुझं नाव काय रे? प्रथमेश गुरव. ओके, कितवीला आहे तू? 8वीला. ओके, आणि किती वर्षापासून तू आपल्या पथकामध्ये आहे? मी माझं पहिलं वर्ष चालू आहे. पहिलं वर्ष. आणि मला अजून एक गोष्ट सांग, जेव्हा तू आता वरती जातोस आता प्रॅक्टिसच्या दिवशी, पहिल्या दिवशी तुला काय वाटत होतं आणि आत्ता काय वाटतंय? पहिल्या दिवशी भीती वाटायची, हां. आता थोडीशी भीती. ओके. आणि आता जसं जसं सण जवळ येईल तसं तसं म्हणतात ना की तू आता तुझ्यावरती सगळं आहे, मग काय बोलतो त्याच्याबद्दल, त्या गोष्टीबद्दल काय बोलतो? म्हणजे भीती वाटते. काय काय म्हणजे त्या दिवशी म्हणतात ना की मला फोडायची आहे दहीहंडी, मला हात अशी वरती उंच करायचे आहेत, काय बोलतो त्या गोष्टीबद्दल? जेव्हा वरती चढायला लागतं ना तेव्हा खूप भीती वाटते. ओके. आणि तुझा अभ्यास बिभ्यास कसा असतो? सगळा अभ्यास उद्या परीक्षा आहे सगळा काय 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 ना? ओके. कुठली शाळा आहे तुझी? डॉक्टर शिरोडकर हायस्कूल. अच्छा, शिरोडकरमध्ये आहेस. ओके. व्यवस्थित उभे राहा, पहिले पोझिशन घ्या. नंतर घे. आम्ही नाव काय? सौरभ मुळीक. ओके. सौरभ मुळीक. मला एक गोष्ट सांग, जी प्रॅक्टिस असते ना आपली, जी वॉर्मअप असतो, आता मी बघितलं काय काय गोष्टी, बॅलेन्स इनबॅलेन्स होतं सगळ्या गोष्टी, जो एक आपल्याला पहिला वॉर्मअप करायचा असतो, वैयक्तिक तुला काय फरक पडतो त्याच्यावर? म्हणजे बाबा वॉर्मअप केलाच पाहिजे. व्यायामशाळेत
व्यायाम चालू आहे पोरांचा, ओके, त्यामुळे फरक पडतो ना. तू किती वर्षापासून आहेस? मी गेल्या वर्षीपासून. आणि का आत्ता तुला काय बदल वाटतात आहे? म्हणजे मागच्या वर्षी असं होतं, आता ह्या वेळेला आम्ही सरावाला हे काहीतरी वेगळे चेंजेस केलेत. काय नाही, आहे तसेच आहेत, म्हणजे होईल, सवय होईल. ओके. आणि कसं आहे मार्गदर्शन कसं आहे सरांचं? होय, सांगतात, समजून सांगतात सगळ्यांना. आहे ना? हो. ओके, पोरं पण ऐकतात त्यांचं. या नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं आहे ना आपल्याला आहे ना फिटनेस लय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे म्हणतात ना ते नाही केलं तर लगेच आपल्याला आपलं जे वर्कआउट आहे ना तो दिसून येतो. म्हणजे जे आपण काय करायला जातो ते. आता तू 3 जणांना उचललंस, खूप फिटनेस वाटत होता, पण तू सकाळी एक्सरसाइज कसा असतो तुझं? सकाळ संध्याकाळ? सकाळी थाईज मारतो. हां. थाईज नंतर शोल्डर. ओके. म्हणजे हे 2-1 महिने म्हणतात ना थाईज आणि शोल्डर. कितपत आपल्याला त्याचा उपयोग होतो या दहीहंडीमध्ये? वरती 2 जण असल्यामुळे बॅलन्स व्हायचा थाईजमुळे व्यवस्थित जातं. येस. त्यामुळं बॅलन्स पण टिकून राहतो. येस. आपण अजून एक गोष्ट म्हणजे कबड्डीची, की म्हणजे म्हणतात ना कबड्डीच्या काय गोष्टी आहेत की मला त्या इथे पण उपयोगाला येतात. म्हणजे व्यायाम तर आहेत, पण त्याच्याबरोबर काही गोष्टी असतात त्या जरा सांग ना. म्हणजे त्या तांत्रिक गोष्टी असतात कबड्डीच्या, ते मला इथे पण उपयोगाला येतात. अशा काही? कबड्डीत आपण वॉर्मअप करतो, स्ट्रेचिंग करतो. यस. त्याच्यामुळं शरीर लूज पडतं, स्ट्रेचिंग व्हायला ओके सोपं जातं. ओके. इथेच पण तसंच आहे. जसं आपण थाईजसाठी उभारलो वरती प्रथम थरावर, बरोबर, त्याच्यानंतर आपल्या वरती 2 जे मुलं असतात तर ते उचलायला खूप सोपं जातं. एकंदरीत ही अशी मुलं जेव्हा एकत्र भेटतात, म्हणजे प्रत्येक जण म्हणतात ना कामधंद्यात असतो, एक दिवस असतो, कसं वाटतं ह्या वातावरणामध्ये? खरंच खूप चांगलं वाटतं. माझं 2रं वर्ष आहे ते मला खरंच खूप चांगलं वाटतं. धन्यवाद. असं आलं की परत असं करा ना ऍडजस्ट. साई बोला ना जवळ आले तुम्ही असं बाहेर आहे, पवडी नको म्हणजे प्रॉपर हात आणि मुवमेंट चंदूला पाठव. नंतर काय करू माहिती चंदू 4च्या खालचा बेस करू. वरचा नको पाठवायचं, वरचा नाही पाठवायचं. आता प्रॉपर 4-3-2 लाव. आता 4-3 4-3-2 प्रॉपर इकडची लाईन टाकतो. नमस्कार. एका वेळेला मंडळासाठी पथकासाठी खांदे झिजवलेत तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघतो ना की माझी पिढी, त्याची पुढची पिढी, आणि आता तुमचा मुलगा पण आहे ना? हो, माझा मुलगा आता आहे. हां. तुमचा अनुभव सांगा बंड्या मारुतीचा. तुमचा काय म्हणजे टायमिंग काय होता त्या टायमिंग? 1991 पासून मी चढायला. 91 पासून? तेव्हा कुठल्या थरात असायचं? त्यावेळी मी 91ला मी ज्यावेळी मी 8वीला होतो. हां. 8वीला असताना त्यावेळी मी थरात 5व्या थरात मी गेलो. ओके. 5व्या थरात म्हणजे त्यावेळी 6वा थर हा मोठा, सगळ्यात मोठा. म्हणजे 5व्या थरात मी असायचो. 5व्या थरापासून मी जी सुरुवात केली म्हणजे 1992 पासून ते आजपर्यंत, म्हणजे आमच्या बजरंगबलीच्या कृपेने आजपर्यंत माझं म्हणजे आम्ही कंटिन्यूज आहे. आता मी खाली असतो आणि माझा मुलगाचा 6व्या थरावरती असतो. आणि तुम्ही मंडळातल्या मुलांना पण आत्ताच्या जी जनरेशन आहे, आता तुमचा मुलगा पण आहे त्याच्यामध्ये, काय एक संदेश देऊ शकता? की कारण म्हणतात ना जसं पिढीनपिढी जशी म्हणजे हे होत जाते, येत जाते, तशी त्यांना आहे ना समय के साथ चलो म्हणतात ना, तसं पण त्यांना एक डोस द्यावा लागतो, एक बाळकडू द्यावं लागतं. नाही, आमच्या बंड्यामूर्तीच्या मुलांना बाळकडू म्हणजे हा असा आहे की आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये, आम्ही ज्या वातावरणात राहतो, मेन म्हणजे आमचा गिरणी कामगार वर्ग आहे. बरोबर आहे. आज आता आमची मुलं गव्हर्नमेंटला म्हणजे आज कबड्डीच्या क्षेत्रातून गव्हर्नमेंटला राहिली आहेत. ते आमच्या मारुतीरायाच्या कृपेने चांगलं आहे. पण आज हा जो गोविंद आहे हा आमचा जुन्या काळापासून आमची जी जुनी लोक आहेत त्यामध्ये आमचे चांगले आमचे म्हणजे जी मास्तर म्हणजे चांगले आहेत, म्हणजे वेजरे मास्तर आहेत, शिवगण मास्तर आहेत, म्हणजे असे म्हणजे पाटील वगैरे असे भरपूर असे चांगले जे
व्यक्ती आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा ही आपली पिढी, हा आपला व्यवसाय नाही, ही आपली परंपरा आहे, ही परंपरा ही चालू ठेवायची. त्याच परंपरेच्या उद्दिष्टाने आम्ही हा जो गोविंदा हा जो आहे हा आम्ही चालू ठेवतो आहे आणि आमच्यानंतर हा आमच्या मुलांनी हा चालू ठेवावं ही आमची अपेक्षा आहे. आणि त्याच्यात व्यवसाय कसं हे बघायचं काही हे नाही, फक्त परंपरा म्हणजे एक आपली जी पद्धत जी रूढी चाललेली आहे तो आम्हाला फक्त चालू ठेवायची आहे, बाकी असं काही नाही. आणि आमचा जो गोविंदा आहे हा आमचा असाच चालू राहू देत आणि इतरांचाही आम्हाला असा सपोर्ट मिळू देत. बस, धन्यवाद. तुझं नाव काय? अच्छा, मला एक गोष्ट सांग, स्पर्धेचं रूप येत आहे आपल्या खेळाला, पण बंड्या मारुतीसारखं एक ब्रँड आहे, एक लेबल आहे, इथे तुला लागलं आहे. स्पर्धेचं युग आणि बंड्या मारुतीसारखं असलेला खणखरीत ब्रँड, काय बोलू शकतोस? ब्रँड मी जेव्हापासून मंडळमध्ये जॉईन केलं आहे तेव्हापासून नाव मी खूप ऐकलं होतं. आधी लहानपणापासून का मी आलो नव्हतो, पण 2-3 वर्षापासून जेव्हापासून सुरू केलेली बरोबर जे ब्रँड मिळालेलं आणि हळूहळू ज्या पोझिशनमध्ये लास्ट पहिल्या वर्षी जिथं होतो मी आता जिथे आहे थोडा चेंज आहे ना. मला एक गोष्ट सांग, म्हणजे तुझा फिटनेस तर आहे, कबड्डी बिबड्डी खेळत असशील, खेळतोस? खेळायचं आधी, आता नाही. आता जिम बिम तरी चालू आहे? चालू आहे. कितपत ह्या ठिकाणी तुझा उपयोग होतो बाबा फिटनेसमुळे मला जरा थोडं म्हणतात ना आवड तर आहे अशी, ते हंडी लहानपणापासून बघितलेली तिचा एक आवड आपण आता कंटिन्यू करायचं चालू. थँक्यू. मला एक गोष्ट सांग मला, बंड्या मारुतीचं आहे काय, तू टी शर्ट घातलाय, सगळं आहे, हे आहे, तुझ्यासाठी तुझं मंडळ काय? तू आता म्हणतो नाही, पण तुला प्रतिनिधित्व करायचं आहे, सगळं करायचं आहे, म्हणतात ना मंडळासाठी काय. पण माझ्यासाठी मंडळ म्हणजे मी मंडळामध्ये कबड्डी पण मी खेळतो. मंडळातून मी ज्युनियरला खेळला, तर मी सिनियरला खेळतो. अच्छा, अ गटमध्ये पण खेळतोस तू? सिनियरमधून सिनियर टीममधून पण खेळतो, खेळणार आहे टीममधून. पहिले पप्पा आजोबा हे सगळे मंडळात असल्यामुळे आम्ही पण त्याच्यात मंडळात जातो. मंडळ माझ्यासाठी खूप आहे, म्हणजे कधी वेळेला गरज लागली तर मंडळ असं आहे की ते पहिलं येतं, कुठे पण असू दे, कॉलेजच्या साईडला असू दे किंवा बिल्डिंगमध्ये असू दे किंवा काय घरात अडचण असेल तर मंडळातले लोक पहिले धावत येतात. तर मंडळातली पोरं म्हणजे आमच्यासाठी खूप आहे, म्हणून मी तुला विचारलं. आणि तू एकदम पळतोयस लांब. चल मस्त. दादा नमस्कार. नमस्कार. बंड्या मारुती सेवा मंडळ 1950 पासूनचा प्रवास ते आतापर्यंतचं एक म्हणतात ना, आतापर्यंत आपली संस्कृती ती टिकून ठेवली आहे. मला एक गोष्ट सांगा की एक ब्रँड असतो ना आपला, तो ब्रँड कमवण्यासाठी खूप उन्हाळे पावसाळे बघावे लागतात, खांदे झिजवावे लागतात, संघर्ष करावा लागतो, अडीअडचणी सगळ्या येतात. तुम्ही खूप त्या जवळून बघितले आहेत, अनुभवले आहेत. 2 शब्द. मी मला वाटतं 4वी-5वी पासून मी आमचा म्हणजे त्यावेळी गोविंदा मी सहभागी होतो. आणि घरातले मला माझे मामा घेऊन जायचे, तेव्हापासून आम्ही चालतच गोविंदा चालतच होता. आमचा पुरा ग्रामस्थ 500-700 पब्लिक ग्रामस्थ बंधू सगळे मिल कामगार होते, मित्रपरिवार होते. पण त्यावेळीपासून आम्ही चालत मी लहान असेल, 4वी-5वीला असेल, तेव्हापासून चालत गोविंदा बघतो. तेव्हापासूनची जी भरणा होती म्हणजे हे गोविंदा म्हणजे एक सण, एक उत्सव म्हणजे असं हे करायचं साजरा,
जसा गोपाळ कला करायचा तसा कृष्ण तसं हे चालू करायचं, तसे प्रसाद चालूच होती ते आतापर्यंत ही चालूच आहे. आता 2024 मला वाटतं आमचं 75 वर्ष आहे. त्यापासून आम्ही म्हणजे असं काही नाही की 10 तर 8 तर जी प्रथा आहे. मला एक गोष्ट सांगा, आता आपण एक स्पर्धेचं युग बघतोय. बंड्या मारुतीने अजून पण त्यांचा तोच फॉर्म ठेवला आहे. त्या बंड्या मारुतीमध्ये कुठलेही चेंजेस नाही. परंपरा आणि उत्सवाला त्यांनी अजिबात हात पण नाही लावलाय. बाबा जास्त वरती चढवायचे नाही तर काय नाही करायचं. कारण कसं आम्ही म्हणजे जे आमचे जुने जाणते माणसं आहेत, म्हणजे आमचे मास्तर होते शंकर हेगडे, तेव्हापासून ती फक्त एक प्रथाच चालू होती की त्याच्यावरती एक थर वाढवायचा नाही. फक्त एक प्रथा म्हणजे कसं सण साजरा म्हणजे दुनिया करते म्हणून आपण करत नव्हते. बरोबर. आमचं फक्त धोरण होतं की आम्हाला एक बंड्या मारुतीचं नाव, गोविंदा, कबड्डी कुठल्याही फळा जे आता आम्ही खेळतो कबड्डी, बरोबर हे सण आहे. आता ह्याच्यामध्ये पण प्रथा आहे की असं म्हणत नाही की ते 8 लावतो म्हणून आम्ही 8 लावणार नाही. बरोबर. कारण का नाही, खरं बघायला गेलं तर बंड्या मारुतीचं वैशिष्ट्यच येत आहे. आम्हाला त्या प्रवाहामध्ये जायचंच नाही. लहानापासून मी 4थी 5वी पासून बघतो. जे मी 17 वर्ष चढलेलो आहे. 3 एक्के मी मारलेले, पण आम्ही ती प्रथा केली नाही. कारण का आम्हाला एक सण, कारण त्याचा प्रत्येक मुलगा आपला आला गोविंदात सहभागी झाला तो सुखरूप घरी गेला पाहिजे. बरोबर, महत्वाचं ते आहे. खूप त्याच्या घरचं रडणं नाही पाहिजे. या बजरंगबलीने अजूनपर्यंत आम्हाला यश दिले ना दुखापत दिली नाही. बरोबर. एवढे गेले तिच्या पाय चरणी करून, तशी सुखरूप तिच्या पाय चरणी आले. बरोबर. रात्री आले की आमचा एक प्रस्ताव असतो, मिरवणूक असते बेडीला, एक झंडा घेऊन असतो नाचणे. ती एक प्रथा आम्ही पाळतो बस, बाकी काही नाही आम्ही करत. प्रथा जी आहे ती आतापर्यंत तीच करणार, ती आयुष्यभर पुढे जपत जाणार. कुणाशी स्पर्धा करायची नाही आम्हाला. जवळ पाहिजे ना, जवळ होते. हा जो खूप आहे ना, आता क्राऊड असतात ग्रीपमध्ये पकडी बरोबर याच्यासाठी दिले आपण पकडण्यासाठी. हे 2 सेंटर आहे ना ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेव. काल आता मागे पकड आणि बघ तुम्हाला कम्फर्टेबल आहे. ठीक आहे, उभे राहा. बरोबर काय बाळा? स्वप्नील चव्हाण. स्वप्नील. आणि किती वर्षापासून तू आपल्या बंड्या मारुतीमध्ये आहेस? माझा जन्मच इथे झाला. अच्छा, तू ओके. आणि त्या टायमिंगला म्हणजे बाबा बिबा हे सगळे गव्हर्नमेंट आधीपासून. कितवीला आहे तू आता सध्या? मी आता जॉब करतो. ओके. आणि पथकाबद्दल आपल्या काय बोलू शकतो? बंड्या मारुतीसारखं एकदम खूप जुना एक म्हणतात ना, एक जुनं पथक आहे आणि त्यांनी आपली संस्कृती ती टिकून ठेवली आहे. ती म्हणजे म्हणतात ना, कॉम्पिटिशन काय नाही. फक्त आपल्याला आपलं साहस दाखवायचं आहे लोकांना. की 1950ला आमच्या मंडळाची स्थापना झाली, तेव्हापासूनच आमचा गोविंदा सुरू आहे. तर पहिले 7 थर असणारे आम्ही. तेव्हा जो हे झालं म्हणजे उत्सव आणि खेळ याला कधी एकत्र आम्ही आणलं नाही, स्पर्धा केली नाही खेळात. तर अजूनही आमचं तेच आहे. आता खेळात उत्सवात आम्ही कधी खेळ आणणार नाही असं आहे. ओके. पाय ताकद ठेव.
दादा 1950 पासून आपलं पथक म्हणजे म्हणतात ना देशी खेळाचे प्रचारक ते आत्ताचा 2024चा ट्रेंड, सण उत्सव परंपरा अडथळे त्याच्यामधून प्रत्येक कार्यकर्त्यांनी जुन्या लोकांनी आपले खांदे झिजवले आहेत, संघर्ष बघितला आहे. पण ह्या सगळ्यामध्ये आत्ता आपण एक शब्द ऐकतोय सोशल मीडियाचा आधार घेऊन प्रत्येकजण आपलं काही ना काहीतरी ह्या सगळ्या गोष्टी मांडत असतो. बंड्या मारुती हा असा एक ब्रँड आहे ना की म्हणतात ना आम्हाला कोणाच्या स्पर्धेमध्ये जायचं नाही किंवा काय नाही. मला ह्याच्याबद्दल काय म्हणतात ते सांगा. म्हणजे 1950 पासून जी आपली हिंदू संस्कृती आहे ती आपण म्हणजे या मंडळाकडून जपण्याचा प्रयत्न केला आहे. ती आमच्या मागच्या पिढी म्हणजे आमच्या आजोबांपासून ती पिढी व्यवस्थित सांभाळत आले आमच्या वडिलांपर्यंत ते आमच्यापर्यंत. आता आमचं कर्तव्य आहे की हीच पूर्ण संस्कृती पुढच्या पिढीला जाऊ दे. पण सध्या आता ट्रेंड आहे सोशल मीडियाचा. बरोबर आहे. प्रत्येकजण आपापल्या म्हणजे पहिली नाक्यावर चर्चा व्हायची, मुलं एकमेकांना भेटायची, आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. सोशल मीडियातर्फे जी आपली संस्कृती आहे, जे आपल्या वडिलोपाजांनी केलं आहे, जे आपल्या इथल्या म्हणजे वडीलधाऱ्या माणसांनी जे जपलं आहे ते आम्हाला जपायचं आहे आणि आमच्या पुढच्या पिढीला पण तेच जपायचं आहे. त्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा खूप मोठा आधार घेतो आणि आपली हिंदू संस्कृती जपण्याचा खूप मोठा आम्ही प्रयत्न करतो. अजून एक मला गोष्ट समजून घ्यायची की स्पर्धेचं युग आहे. आज आपण बघतोय खूप स्पर्धात्मक म्हणजे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी होतात आहे. पण बंड्या मारुती सेवा मंडळनी अजून ह्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे त्या स्पर्धात्मक गोष्टीमध्ये कुठलाही नाही. खेळ संस्कृती आपण टिपतोच, पण त्यामध्ये एक उत्तम खेळाडू पण आपण एक तयार करतोय. आज आपण बघतोय मंडळामध्ये कोण पोलीसमध्ये आहे, कोण बाबा चांगल्या बँकेमध्ये कामाला आहे, कशाच्या जोरावर ते त्या खेळाच्या जोरावर, कबड्डीच्या जोरावर, आणि अशी मुलं बंड्या मारुतींनी तयार केली आहेत. आमचं मेन उद्दिष्ट काय माहिती आहे का, मुलांचा व्यक्तिमत्व विकास घडला पाहिजे. म्हणजे त्यातून काहीतरी 2 गोष्टी रोजगार मिळाला पाहिजे, त्यांचं घर चाललं पाहिजे, म्हणजे एक चांगल्या पोस्टला प्रत्येक मुलगा आमचा गेला पाहिजे, हे आमचं मेन उद्दिष्ट आहे. स्पर्धा वगैरे हे आमचा हा पूर्ण असं हेच नाही आहे, आमचा फोकसच नाही आहे स्पर्धेकडे. जिथे गोविंदाचा उगम इथून झाला 1972 साली आम्ही साधारणचं हे रचलं आहे. म्हणजे खूप वर्ष झाली, म्हणजे 3री-4थी पिढी आत्ता आम्ही वापरतोय. जे एक अभिमान आहे त्याचा आम्हाला, पण आम्हाला हे इथे कुठे स्पर्धा करायची नाही. फक्त प्रत्येकाचा चांगली म्हणजे तब्येत झाली पाहिजे, प्रत्येकाचा व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे, प्रत्येकजण चांगल्या पोस्टला लागलं पाहिजे, ह्याच्याकडेच आमचं ध्येय असतं आणि संस्कृतीच आपले हे आमचा मेन उद्दिष्ट आहे. येस. दादा मला जरा आता तुमचा इंस्टा ID किंवा सोशल मीडियावर तुमची काय प्रोफाईल आहे ती जरा सांगा सगळ्यांना. आमचा इंस्टाग्रामवरती बंड्या मारुती 1950 असा अकाउंट आहे आणि यूट्यूबवरती पण सेम आहे. आणि सेम यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक तिन्हीवरती आपलं सेम आहे. आणि जीमेल ID पण आपला तोच आहे, बंड्या मारुती @gmail.com. धन्यवाद दादा. तुझं नाव काय बाळा? द्वारका गणेश साप्ते. आणि तुझं नाव काय? ओके. तू आता काय करते घरी? काय जेवतेस फक्त? मस्ती पण ना, मग तू पण करतेस मस्ती? हो ना. आणि सगळ्यात तुझा आवडता इकडचा दादा कोण आहे तुला ह्याच्यामध्ये? मला हा दादा खूप आवडतो. कुठला दादा? हा दादा आवडतो. सांग ना. हा आवडतो. अरे बापरे. ओके. आणि तुझं लाड कोण करतं घरात, पप्पा का मम्मी?
मम्मी करता आणि पप्पा मम्मी लागते नंतर पप्पा लागते. हो ना, म्हणजे काय दिलं तर पप्पा आवडतात, नाही दिलं तर पप्पा नाही आवडत ना, है ना. की जय, जागेवाले की जय, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय हनुमान. मित्रांनो, जस्ट आता प्रॅक्टिस पण झाली आहे, सगळा सराव झाला आहे. आणि सराव करता करता बंड्या मारुती सेवा मंडळ 1950ची स्थापना ते 2024मध्ये कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये एक म्हणतात ना, स्पर्धा न करता आपली उत्सव आणि परंपरा अविरत चालू ठेवणारं हे आपलं सेवा मंडळ अर्थात बंड्या मारुती. दादा, प्रॅक्टिस झाली आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, पण आपण आता बघतोय स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला आपल्याला अस्तित्वाची म्हणजे आपलं पथक चालू ठेवावं किंवा त्याच्यासाठी एक असलेली चढाओढ, त्याच्यामध्ये कुठे न नसणारं बंड्या मारुती, काय बोलतो? पहिली गोष्ट सांगायची म्हटलं तर गोविंदासाठी संख्या लागते. दहीहंडी गोविंदा पथकासाठी मुलं महत्वाची आहेत. जेवढी संख्या जास्त असणार तेवढा गोविंदाचे थर वाढणार. आणि आत्ताच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण हा महत्त्वाचा विषय आहे. मुलांना जास्त करून शिक्षणाला महत्त्व द्यायचा घरातल्यांकडून फोर्स असतो जास्त करून. तर खेळात गोविंदा खेळताना कुणाला इजा होऊ नये हा पण महत्त्वाचा विषय आहे. कारण की आज एखाद्याला इजा झाली तर त्याला बघून दुसरे त्याला घरातले सोडणार नाहीत. त्याचप्रमाणे आम्ही जे आतापर्यंत संस्कृती परंपरा जपत आलो त्याच्या मागचं उद्देश काय की सुरक्षित गोविंदा घेऊन जाण्याने पुन्हा तो सुरक्षितपणे गोविंदा आपल्या घरी परतवणे हा मुद्दा महत्त्वाचा आमच्या मंडळासाठी आहे. त्यासाठी लागणारे मुलांनी दिलेले जे वेळ देतात मुलं सरावासाठी, त्यातूनच जी मुलं नेहमी सरावाला येतात त्याच मुलांना आम्ही ह्या दहीहंडीच्या थरांमध्ये सहभाग केला जातो. दादा, मला एक गोष्ट सांगा, हे तर सगळं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1972ला जो कोहिनूर मिलच्या इथे, जे कोहिनूर मिल दादरच्या इथे जो 6 थराचा जो एक आपला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला तो खेळ दाखवून दिला बंड्या मारुतीने, ते दिवस आणि आत्ताचे दिवस, मला तो प्रश्न जबाबदारीने विचारायचा आहे. कुठेतरी स्पर्धेचं रूप आलंय, ह्या सगळ्या गोष्टीने कुठल्या नजरेने बघताय? बघायला गेलं तर स्पर्धा तर सगळीकडेच आहे. आज कुठला पण खेळ घ्या, पण स्पर्धा गोविंदा आज प्रो गोविंदा झाले, एक नवीन स्वरूप त्याला प्राप्त झाले, जेणेकरून त्यातून पुढे बक्षिसांची लयलूट आहे. पण आता बघायला गेलं ना, आज आम्ही आमच्या व्यायामशाळेत आमच्या ट्रॉफी आहेत जुन्या लोकांनी ठेवलेल्या आहेत, त्या बघितलं की आम्हाला अभिमान वाटतो की बाबा त्यांनी काहीतरी आमच्यासाठी करून दिले. आज आम्ही जरी गोविंदाच्या स्पर्धेत प्रो गोविंदात नसलो तरी आमचं नाव आम्ही कबड्डी क्षेत्रात हे कायम ठेवले. आज तिथे नाही तर इथे, पण आम्हाला अभिमान एक गोष्टीचा आहे सर्व गोविंदा पथकांना आमच्या, की सर्वप्रथम 6 लावण्याचा मान आम्ही जो मिळवलाय. आज ज्या सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होत आहेत तीच आमची खरी बघायला गेली ना तीच पोच पावती आहे आणि तेच आमची रक्कम आहे. आम्ही आज जरी इथे नसलो त्या स्पर्धेमध्ये, आज 74 वर्ष आम्हाला होत आहेत, 75व्या वर्षाकडे वाटचाल करतोय. हा गोविंदा एवढे वर्ष कसा काय टिकला हा गोविंदासाठी बहुतेकांना प्रश्न आहे. तर त्यासाठी जुन्या जाणत्या लोकांनी आम्हाला जे शिकवण दिली आहे त्याच्यामुळे आज आम्हाला तेच आम्ही आज पुढे घेऊन चाललोय. स्पर्धा काय, स्पर्धेमध्ये उतरायला काय कठीण नाहीये, पण त्यासाठी सुरक्षित गोविंदा हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. सुरक्षित गोविंदा किती झालं उंच थरात जरी लावले तर कुठे ना कुठेतरी मनात भीती असते की आज माझा मुलगा वरती चढलाय, तो जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत प्रत्येकाला वाटतं की प्रशिक्षकाला की तोपर्यंत कुणाला कोणती इजा होऊ नये. आज इजा ही सांगून होत नाही, कधी कधी काही होऊ शकतं गोविंदात. हे आम्ही जवळून बघितलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे आणि आम्ही बघितलेलं पण आहे की त्याचा दुष्परिणाम काय होतो. तर त्यामुळे ना आम्ही ह्याच्यापासून 2 पावलं लांब राहिलो अशातला भाग नाही. आम्ही ह्या स्पर्धेत आहेत पण आम्ही इतरांबरोबर आमची स्पर्धा नाही, हे स्पष्ट आहे. दादा, स्पॉट इन्शुरन्स सारखा एक विषय
मुलांना आपण एक म्हणतो की बाबा थराच्या दिवशी मुलांना काही लागलं नाही, त्याला लागलेलं आहे पण ते दिसून येत नाही. इन्शुरन्सचा जो कालावधी आहे 6 वाजेपर्यंत असतो. मुलाला ते 2-3 दिवसानंतर ते कळतं की बाबा ते तिकडे मुक्का मार लागला आहे. स्पॉट इन्शुरन्सच्या संदर्भात, एकंदरीत इन्शुरन्सच्या संदर्भात बंड्या मारुती काय म्हणेल? इन्शुरन्सच्या बाबतीत त्यांनी कालावधी वाढवला पाहिजे. निदान तो 1 दिवस पूर्ण असला पाहिजे, दुसऱ्या दिवसाच्या 24 तासापर्यंत निदान तो असला पाहिजे. पूर्ण 1 दिवस दुसऱ्या दिवशीचा असला पाहिजे, कारण खेळाडूला लागलेली इजा कधीच कळत नाही आणि एक्सरामध्ये तर कधीच कळत नाही की त्याला काय लागले. त्यासाठी MRI हा काढणे खूप गरजेचं आहे. MRI मध्ये कळतं की त्याला बोनला किती लागले, की काय झाले, त्याची गादी फाटले की काय झाले. ह्या गोष्टी एक्सरामध्ये कळत नाही. एक्सरामध्ये फक्त क्रॅकच झालेलं कळतं, एखाद्या वेळी हाड पण सटकतात, त्या गोष्टी कळत नाहीत. त्यासाठी 1 दिवसाचा कालावधी पाहिजे, जेणेकरून ते MRI मधून किंवा अजून काही असतील त्याच्यामधून त्या रोगाचे म्हणजे जे लागले त्याचं निदान होऊ शकेल. आयोजक जे मंडळी असतात, जे सगळ्या गोष्टी असतात, काय अपेक्षा आयोजकांकडून? आयोजकांकडून एकच अपेक्षा आहे की त्यांनी गोविंदा पथकांना आहे ना बराच वेळ थांबवून त्यांची दमछाक नाही केली पाहिजे. पाऊस असतो, ऊन असतो. गेल्या वर्षी पाऊस भयंकर होता, पण चिखल होते. चिखलामुळे गोविंदा पथकाचे कितीही सराव असू द्या, त्या चिखलामध्ये थर लागू शकत नाही. त्याच्यामुळे खेळाडूंना इजा होते. जिथे 6 थर लावणारा गोविंदा सुद्धा आहे, तो 7 थर नीट लावू शकत नाही किंवा 7 थरवाला पण नाही लावू शकत किंवा 8 थर ट्राय लागते. गोविंदा पथक आवाजानुसार टाळ्यांवरती, जयघोषावरती, बोल बजरंग बलीच्या थर उभे राहतात, पण मातीच्या ठिकाणी तिथे पाय घसरले जातात आणि तिथे इजा होते आणि त्याच्यामुळे पुन्हा त्या स्पर्धेला किंवा त्या दहीहंडी पथकाला किंवा गोविंदाला गालबोट लागलं जातं. दादा, काही गोष्टी अशा असतात की आपण म्हणतो ना की आम्हाला कुठल्याही पद्धतीचं बक्षीस नको, काय नको, पण जो एक म्हणतात ना आमचा जो एक मान आहे तो आम्हाला भेटला पाहिजे. येणारी जी सगळी मुलं आहेत ते आपला कामधंदा, प्रपंच सांभाळून आपल्या घरातले, जरी त्यांना फिजिकली स्ट्रॉंग असले तरी पण त्याला मेंटली पण स्ट्रॉंग राहावं लागतं. एक जबाबदार दादा तुम्ही एक व्यक्ती आहेत, काय बोलू शकता सगळ्या मुलांना बघून? सांगायचं झालं ना तर कसं माहितीये का, आज गोविंदाच्या बाबतीत तुम्ही ज्या प्रकारे बोललात की जबाबदारी ही प्रत्येकाने गोविंदामध्ये सरावाला यायच्या अगोदरच घेतलेली आहे. जे व्यायाम असू द्या किंवा मेंटली प्रिपेअर्ड असणे, तोच मुलगा ह्या थराला उभा राहू शकतो. हे कुणाचं काम नाही की मी येतो, मी थरात उभा राहतो, मला एक ट्राय द्या, मी आज येत नाही सरावाला, मला डायरेक्ट हंडीच्या दिवशी ट्राय द्या, मी ह्याच्या अगोदर पण उभा होतो, असं चाललं नाही पाहिजे. कारण की काय माहितीये, आज एखादा थर पडला तर घरातले बघत असतात. पहिल्यासारखं लाईव्ह नव्हतं, आता गोविंदा पथक लाईव्ह आहेत. घरातल्यांनी बघितले की त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते की काय रे बाबा, तुम्ही काय करताय, तुम्ही पडले, लागले, उद्या त्या मंडळाला, पुन्हा तेच सांगतो, पुन्हा त्या मंडळाला गालबोट लागतात. अरे तुमची मुलं उभी राहत नाहीत, मग तुम्ही कशाला रिस्क घेताय, कशाला स्पर्धेच्या पाठी पडताय. आता काय झालं गोविंदा पथकाचं, 6 थराला 6,000, 7ला 7,000, 1,000 रुपयाच्या डिफरन्ससाठी मुलं 7 थर लावायला जातात आणि त्याच्यामुळे इजा होण्याची शक्यता आहे. तर माझं असं म्हणणं आहे की पैशाच्या पाठी न पडता गोविंदा पथकानं जे आयोजक जी रक्कम लावतात, ती रक्कम एवढ्या फरकाची न राहता त्याच्यामध्ये काहीतरी फरक असावा. 6 थराला 6 थर 6,000 रुपये आणि 7 थराला 7,000 रुपये, या 1,000 रुपयाच्या फरकातनं मंडळाला त्यातून काही मिळणार नसतं, पण एक जो मान सन्मान असतो की मी केलं, मी दाखवायचंय, ह्या ईर्ष्यापोटी तो 7 थर लावत असतो. 7 थर ते त्यांच्या रंगीत तालीमला सुद्धा लावतात, पण त्या दिवशी लाईव्ह आता सध्या चालू आहे किंवा माझा एक बॅनरला फोटो लागला पाहिजे 7 थराचा किंवा माझा 8 थराचा फोटो लागला पाहिजे. ईर्ष्येपोटी काही मंडळ स्पर्धेत उतरलेली आहेत आणि ती ईर्ष्या बंद व्हावी ही आमची एक मंडळाची विनंती. का तर संस्कृती जपायला आम्ही आज 74 वर्ष केले, पण सराव म्हणजे आता आम्ही एक अनुभवलाय की इजा झाल्यानंतर काय होते, आणि ते आम्ही आमच्या ह्याच्यात आम्ही अनुभवलोय. त्यामुळे आम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेत नाही. पथक म्हटलं, मंडळ म्हटलं तर आर्थिक पाठबळ आलंच. आपण बघतोय आजकाल प्रत्येक मंडळ हे एवढं काही म्हणजे आर्थिक सक्षम नाही की ज्यांना म्हणजे सगळा गोविंदाचा किटचा खर्च हा पेलवू शकतो. तुमच्या बाबतीत काय? आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर गोविंदासाठी आर्थिक बाजू म्हणायला गेली तर गणवेश, परत बस, जेवण, ह्या गोष्टी येतात. पैशाची बाजू
मंडळ तर देतच असतं, पण आर्थिक बाजू जे सोंग करता येणार नाही पैशाचं, त्याप्रकारे आम्हाला गेल्या वर्षीपासून बोरिवलीचे माजी नगरसेवक शिवाबाई शेट्टी यांनी आम्हाला गणवेशासाठी स्पॉन्सरशिप देऊन आम्हाला आर्थिक मदत केली. त्याच्यामुळे आज सण साजरा उत्सव करताना खर्चाच्या बाबीचा आम्हाला उणिवा भासत नाही. त्यामुळे आणि आम्ही खरोखर शिवाबाई शेट्टी यांचे आभारी आहे, कारण की त्यांनी अशा बहुतेक गोविंदा पथकांना सहकार्य करून ही संस्कृती परंपरा जपण्यासाठी सहकार्य केले आहे. दादा, माझा आता एकदम शेवटचा प्रश्न आहे, याच्यानंतर मी माझ्या प्रश्नाची मालिका थांबवतो. 1950 पासून जो वारसा आपण टिकवत चाललेला आहे, हे सगळं स्पर्धेचं युग आहे. बंड्या मारुतींनी त्यांचा फॉर्म कधीच नाही चेंज केला. बंड्या मारुती एक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक ब्रँड आहे. तो ब्रँड तो म्हणजे त्या संस्कृतीचा ब्रँड, त्या परंपरेचा ब्रँड. आत्ताचं हे सगळं गोविंदाचं वातावरण बघून बंड्या मारुती काय सांगेल? माझा शेवटचा प्रश्न. बंड्या मारुती सेवा मंडळाने चालत चालत गोविंदा ही प्रथा चालू केली होती सुरुवातीपासून, आमच्या जन्माच्या अगोदरपासून. त्यावेळी गोविंदा आमचे पायी चालत जायचे, मानाच्या हंड्या लागलेल्या असायच्या. त्यानंतर तेच गोविंदाचे स्वरूप चालत चालत आमचे आज ट्रकवरती आले. ट्रकवरनं आता बसमध्ये आले. बसमध्ये बाईक अशा स्वरूपाचा त्याला स्वरूप प्राप्त झालं दहीहंडीला आमच्या. त्यावेळी मानाच्या हंड्या लागायच्या, त्या बक्षिसं असायची, ढाल असायचे, कपाटं असायची, तसेच नोटींचे हार असायचे. त्यावेळी ते आता बघायला भेटत नाही. हंड्या सजवलेल्या असायच्या आणि त्यावेळी भाई लोक हंड्या लावायचे. एक विशेष असायची की त्यावेळी भाई लोक हंड्या लावायचे. ज्या ज्या विभागात भाई आहेत ते विभागातले भाई हंड्या लावायचे. तसे आता 2 बत्ती म्हणा अशा ठिकाणी त्या स्वरूपाच्या हंड्या पण असायच्या. त्यानंतर डायमंडची हंडी होती, कोहिनूरची हंडी होती, मिल इथं NTC मिल जवळ होती, लालबागमध्ये हंड्या असायच्या. त्या हंड्यांवरती एक नाव असायचं की ही हंडी आणि ही रक्कम ही ह्या मंडळासाठी राखीव असायची, म्हणजे बंड्या मारुती सेवा मंडळासाठी राखीव असायच्या. त्याच्यावरती 2002 किंवा 5001 अशा स्वरूपाचं रक्कम असायची आणि त्या रकमेसाठी मंडळ पूर्ण हा गिरणगावचा पट्टा आहे, दक्षिण मध्य किंवा वरळी विधानसभा आजूबाजूचा, तिथे जाऊन ह्या हंड्या फोडत होते. ओके, तर दादा मी माझ्या आता प्रश्नाची मालिका थांबवतो आणि जाता जाता श्रीकृष्ण भगवंताला एकच मागणं करतो, ही जी उत्सव आणि परंपरा चालू ठेवली आहे ह्या आपल्या बंड्या मारुतींनी, ही निरंतर राहो अशी या बजरंग बलीकडे आणि श्रीकृष्ण भगवंताकडे मागणं मागतो. धन्यवाद. बोल बजरंग बली की जय, जागेवाले की जय, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान.